गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर व्यापारी महासंघ व व्यापारी कमिटी यांच्या वतीनं नवीन आयकर कायदा 2025 हा 1 एप्रिल 2026 पासून लागू झाला असून या नवीन कायद्याची माहिती व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांना व्हावी यासाठी कर्मयोगी सभागृह अर्बन बँक पंढरपूर येथे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं। पुणे विभागाचे ॲडिशनल कमिशनर राजेश गवळी यांनी सुमारे 1 तासांहून अधिक वेळात नवीन कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून व्यापारी बांधवांनी टॅक्स रिटर्न भरताना आपल्या उत्पन्नाची माहिती भरावी व आपल्या निव्वळ उत्पन्नातील खारीचा वाटा टॅक्स रूपानं राष्ट्राच्या विकासासाठी देण्याचं आवाहन केलं। तरुण व्यापारी उद्योजकांनी आयकर विभागाच्या वेबसाईट व पोर्टलवरून आपल्याला हव्या त्या भाषेमधून माहिती घेऊन राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपले योगदान द्यावे असं आवाहन श्री राजेश गवळी यांनी केलं। या कार्यक्रमास पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, इन्कम टॅक्स सोलापूरचे डेप्युटी कमिशनर सुभाष पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर, सचिव शिरीष पारसवार, सीए संजीव कोठाडिया, संजय अभ्यंकर, बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे, महावीर फडे, रापा कटेकर, राजगोपाल भट्टळ, दीपक शेटे, त्याचबरोबर आदी मान्यवर व व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचं औचित्य आहे नवीन आयकर कायदा 2025 लागू झालेला आहे आणि कुठलीही गोष्ट बदल झाली की ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ते पोहोचल्यानंतर ती कळली पाहिजे आणि ती सगळ्यांनी आपण जेव्हा समजून पाळली तरच समाजामध्ये शिस्त राहील आणि मग जे काही अडीअडचणी निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करता येतील। तर यासाठी शासनाचा उपक्रम आहे की आपल्याला नवीन आयकर कायद्याची माहिती देण्यासाठी आजचा हा योग आहे। या प्रसंगी उपस्थित माझी सर्व टीम, सुभाषजी पाटील, उमेश जेवळे, दिनेश सिंग, स्टाफ आणि या सगळ्यांच्या सहकार्याने, विनंतीने आणि पंढरपूर अर्बन कोऑपरेटिव्ह यांनी दिलेल्या या स्थळामुळे आपण या ठिकाणी एकत्रित जमू शकलो। तर या औचित्याचा आपण एक उचित लाभ घेऊया। प्राप्तिकर कायदा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांना एकदा आयकर म्हटलं किंवा इन्कम टॅक्स म्हटलं की थोडासा दरारा, भीती। याचं कारण असं आहे की हा कायदा ब्रिटिशांपासून सुरू झाला। 1922चा पहिला कायदा होता, त्याच्या आधी पण कर वसुली व्हायची। 1922ला आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कंटिन्यू केलं आणि तो 1961ला रिगोरसली मॉडिफाईड इंडिपेंडंट एरामध्ये, स्वातंत्र्य युगामध्ये आपल्याला ज्या ज्या गरजा पडल्या त्याच्यानुसार 1961ला आपण नवीन आयकर कायदा प्रस्थापित केला, लागू केला। कायदा अतिशय क्लिष्ट आणि उत्तरोत्तर त्याच्यामध्ये प्रगती होत गेली। प्रगती 2-3 मार्गाने होते। कायद्यामध्ये काही ॲन्युअल बजेट, पहिल्यांदा जसं आपल्याकडे जमीन महसूलमध्ये गाव तलाठ्याचा निर्णय, मग सर्कलचा निर्णय, मग नायब तहसीलदार किंवा तहसीलदारांचा निर्णय, वरती आपल्याला जाऊन आपण उपजिल्हाधिकारी, प्रांत किंवा उपजिल्हाधिकारी, नंतर जिल्हाधिकारी, आयुक्त महसूल आणि शेवटी सचिव आणि मंत्री महोदय, इतक्या पातळीवर आपले ते लढाई चालू असते आणि फायनल अंतिम अधिकार हा परत मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट आहे की नाही। तर तसंच आमच्याकडे सुद्धा पातळी आहे। तसा बंधनकारक काही निर्णय जे असतात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे, त्याचे लागू करण्यासाठी सुद्धा कायद्यात काही सुधारणा होतात वेळोवेळी, त्या दरवर्षी होत गेल्या आणि काही नवीन विभाग आपल्याकडे येतो। उदाहरणार्थ TDS पूर्वी नव्हता, TDS सुरू झाला, नंतर आंतरराष्ट्रीय कर कायद्याचा विभाग नव्हता, तो सुरू झाला। मग याच्यासाठी ज्या तरतुदी येतात
लोक आपली पूर्वी समुद्र उल्लंघन करून परदेशात जात नव्हती, आता आपण जास्तीत जास्त उत्पन्न परदेशी जाऊन कमवतो. मग आपले लोक NRI किंवा इंडियन ओरिजिनचे पर्सन तिकडे जाऊन इन्कम करतात, भारतात पाठवतात, भारतातली असेट विकतात, तिकडे पैसा नेतात. मग याच्यामध्ये आपल्याला तो त्या सुधारणा कराव्या लागल्या. तसं कायद्यामध्ये इव्हॉल्वमेंट होत गेली. 4000 सुधारणा झाल्या 61 पासून त्या 63 वर्षामध्ये 64 वर्षामध्ये. आणि ह्या सगळ्या सुधारणा खाली वर कुठल्या तरी कलमामध्ये कुठेतरी परंतु कुठेतरी त्याचं शेड्यूल असं करत करत ते झालं. मग तो कायदा आता वाचायला समजायला एका साध्या सामान्य ग्रॅज्युएटसाठी क्लिष्ट झाला, पटकन कळत नाही. कंप्लायन्स काय करायचं, साधं एखादं डिडक्शन घ्यायचं, त्याचं कलम आहे 80, बरोबर आहे. आता कलम 80 मध्ये डिडक्शन घेताना त्याचे सब सेक्शन जवळपास 129च्या जवळपास सब कलम होते. मग हे सगळे समजायला अवघड आहे. मिळणार की नाही, किती मिळणार, कोणत्या दराने मिळणार, डिडक्शनच्या अटी काय आहे, हे सगळं कळण्यासाठी सोपं व्हावं म्हणून आता जे काही सांगितलं मग अशी 819 कलम छोटे मोठे कायद्यामध्ये जमा झाली. प्रत्यक्षात 398 होती, पण ती जोडत 819 पर्यंत गेलो. त्याचा सुसंगत स्ट्रक्चर नव्हतं. हे सगळं विचारात घेता आता आपण 2025 मध्ये या सगळ्या सुधारणा करून कलम सुद्धा सुटसुटीत क्रमवारीने लावून ती 536 पर्यंत आणलेले आहेत. बाकीचे त्यांनी सांगितलंच आहे की त्याच्यामध्ये नियम किती कमी झाले, त्याच्यामध्ये अनावश्यक भाग किती काढण्यात झाला कायद्यातला, तर मी तुम्हाला PPT मध्ये फास्टमध्ये सांगणारच आहे. शब्द जर विचार घेतले तर 5,12,000 शब्द आमच्या 61च्या कायद्यामध्ये आहेत. तोही कायदा आहे, होता नाही, तोही आहे. रिपील झालेला 25चा कायदा 1 एप्रिल पासून पुढच्या काळासाठी पुढच्या व्यवहारासाठी लागू आहे. आणि मागची जी प्रकरणं आहेत त्याच्यासाठी अजून तो कायदा आपल्याला ती प्रकरणं संपेपर्यंत त्याच्या तरतुदी आणि त्याची प्रक्रिया करावी लागेल. तर त्याच्यामध्ये 5,12,000 शब्द होते. नवीन कायद्यामध्ये 2,60,000, म्हणजे साधारण निम्म्यानी शब्दसंख्या कमी, क्लिष्ट शब्दांचा भरणा कमी, सोप्या शब्दांचा भरणा आणि सुसंगतपणा, या सगळ्या गोष्टी करून आयकर कायदा आता सुधारित झाला आहे. मॅन्डेट काय होता की कुठल्याही ग्रॅज्युएट मुलाला व्यक्तीला तो समजावा, कुठल्याही व्यापारी वर्गाला, कुठल्याही ट्रस्ट चालवणाऱ्यांना, कुठल्याही साधा व्यवहार करणाऱ्या व्यक्तींना हा कायदा सोपा आणि सोप्या भाषेत समजावा. त्याच्यामध्ये जो आत्मा आहे कायद्याचा तो काय आहे, त्याच्यातल्या तरतुदी आणि मूळ गाभा काय आहे. मगाशी एक छान उदाहरण दिलं पुढे, किंवा आपल्याकडे एक परंपरा आहे देण्याची. आपण जेवणापूर्वी सुद्धा गोग्रास काढतो. त्या पद्धतीने आता ह्या आयकर कायद्याला किंवा आयकर ही संकल्पना की काहींकडे उत्पन्न किंवा थोडी सशक्तता जास्त आहे त्यांनी थोडासा वाटा उचलावा समाजाचा, आणि ज्यांच्याकडे काही नाही, कुठलीही सुविधा नाही, शिक्षण नसेल, आरोग्य नसेल, कुठलीही त्यांची छोटी मोठी सुविधा होण्यासाठी राष्ट्राच्या या माध्यमातून, देणगीच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून आपण तो कॉर्पस तयार करून तो कॉर्पस फंड आपण या योजनांवरती राबवतो, अशी शासनाची भूमिका आहे. हे कधी सुरू झालं, हे ब्रिटिश काळात सुरू झालं का, हे आता अलीकडे सुरू झालं का, 1922ला सुरू झालं का, नाही. कर देणे आणि घेणे आणि करातनं आपल्या समाजाचा विकास करणे ही संकल्पना फार राजे महाराजे आणि त्यांच्या आधीपूर्वीची आहे. आणि चाणक्य कौटिल्यांनी खूप छान उदाहरण आणि आम्हाला एक मॅन्डेट घालून दिलेलं आहे की कर जमा करायचा, पण कसा जमा करायचा, मधमाशी सारखा. म्हणजे मधमाशी ज्याप्रमाणे फुलातनं मकरंद जमा करते, आपलं ते मध जमा करून आपल्या कलांसाठी, परिवारासाठी आणि त्या कल्याणासाठी वापरते, पण फुलाला इजा होऊ देत नाही, फुलाला नष्ट करत नाही, हे की नाही, तर त्याला नेस्तनाबूत किंवा संपवण्याची प्रक्रिया करत नाही. इतक्या सहजगत्या कर जमा करावा हे आर्य चाणक्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच तरतुदीवर पुढे आपला विकास होत गेला. आपण ते कायदे केले आणि आज 25च्या कायद्यापर्यंत आपण पोहोचलो. अजूनही यातही सुधारणा होत आहेत, होत राहतील. जसजशा अडचणी येतील तसतशा तुमच्याकडून सूचना येतील तसतशा. मग अशी एक विषय काढला किंवा असं काही डिस्कशन किंवा चर्चा झाली का, तर होय. मग अशी काही प्रक्रिया दुसऱ्या देशात झाली का, तर होय. दुसऱ्या देशांमध्ये UK, US, न्यूझीलंड आणि अशा देशांमध्ये अशा त्यांच्या आयकराची सुधारणा करण्याची प्रक्रिया झाली. काहींना 14 वर्ष लागली, काहींना 7 वर्ष लागली, काहींना 3 वर्ष लागली. प्रगत झालेल्या देशांना सुद्धा जे काम करायला 2, 3, 5, 14 वर्ष लागली. सोपा करता करता त्यांचा कायदा अगदी सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न झाला, तर जशी आपली शब्दसंख्या निम्म्यावर आली, त्यांची शब्दसंख्या वाढली, प्रकरणं वाढली,
नियम तरतुदी वाढल्या, सोपं करायसाठी विभाग जास्त वाढले आणि त्यांचे कायदे पूर्वीपेक्षा जास्त आवाक्याचे मोठे झाले आणि सोपे म्हणायला, परंतु ते व्यापक झाले, क्लिष्ट झाले आणखी. आता त्या अंमलबजावणीमध्ये यंत्रणा अधिक पुढे आणि आधुनिक युगामध्ये प्रगतीची कास धरलेला समाज असल्यामुळे, त्या ठिकाणी कंप्लायन्स असल्यामुळे आणि सदनता असल्यामुळे, या सगळ्या गोष्टी आणि टेक्नॉलॉजीचा पण आपल्यापेक्षा जास्त वापर असल्यामुळे तिकडच्या समस्या आपल्याला इथे जाणवत नाहीत. पण आपल्या देशामध्ये सगळंच कॉम्प्लेक्स आहे. आपल्याकडे उत्पन्नाचे स्तर कमी जास्त आहे, वर्गवारी जास्त आहे, व्यवहाराचे प्रकार क्लिष्ट आहे. अजूनही आपल्या काही श्रद्धात्मक व्यवसाय आहेत की आपण कॅशवरच करतो. काही लोक व्याजच घेत नाहीत, देत नाहीत, नाही का. काहींना अजूनही ते पावकी नेमकी आणि कागदावरच लिहायची सवय आहे. काही आता नवीन मुलं असे आहेत की त्यांना यातलं काहीच नको आहे, ते भन्नाट कुठले ट्रान्झॅक्शन करून टाकणार, काही विचारणार नाही. तर आपल्याकडे कॉम्प्लेक्स आहे सगळं. या सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला रितसर सगळा कायदा लावायचा आहे आणि पाळायचा आहे. तर सांगायचं म्हणजे आपल्या देशात अवघ्या 11 महिन्यामध्ये साधारण एक विशिष्ट तज्ज्ञांची कमिटी, वेगळ्या सेगमेंटमधून सगळ्यांचा आपण फीडबॅक घेतला. भारत सरकारने रिगोरसली काम केलं. पहिल्यांदा बिल तयार केलं, पार्लमेंटमध्ये ठेवलं, त्याला काही तांत्रिक सुधारणा, शब्द सुधारणा त्या सुचवण्यात आल्या. मग ते बिल 8-10 महिने, 11 महिने चर्चेत राहिलं. त्या अनेक कमिट्यांच्या अनेक बैठका साधारण वर्षभर होत गेल्या, शेकडो बैठका झाल्या. फीडबॅक आला तसं सुधारणा करायची, एक चॅप्टरायझेशन, विभाग, कमिटी सगळं करून आणि सगळे भारत पातळीवरच्या उच्च संस्थांशी सल्लामसलत विनिमय करून मग केलेला ड्राफ्ट परत डिपार्टमेंट ऑफ लॉ अँड ज्युडिशियरी त्यांच्याकडे पाठवून परत त्याच्यातल्या तरतुदी बरोबर होतील का, त्याचा अर्थ अन्वय अर्थ काही बरोबर लागेल का हे पाहून शेवटी फायनल फ्रेम ड्राफ्ट केला आणि पार्लमेंटमध्ये मंजूर झाला. 21 ऑगस्ट 2025ला हा कायदा माननीय राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने संमत झाला आणि लागू झाला. त्याची लागूची तारीख 1 होती, परंतु कायदा संमत होऊन अस्तित्वात आला. 1 एप्रिलला तो आता लागू पण झाला. आपण आता त्या कायद्याच्या युगात जगत आहोत. कुठलंही ट्रान्झॅक्शन त्याला लागू आहे. म्हणजे डिस्कशन पण झालं. मगाशी एक आकडेवारी सांगितली की 12-13 कोटी लोक पॅन रजिस्टर्ड आहेत. तसे तर आपल्याकडे 150 कोटीची भारताची लोकसंख्या. इन्कम स्तर जरी बघितला तरी 70% लोकांना पॅन कार्ड घेण्याची गरज वाटेल की नाही अशी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. म्हणजे 2 टायमाची भ्रांत आहे, मजुरी आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचं टेलिडेन्सिटी किंवा उत्पन्नाची साधनं जेमतेम. मग त्यामुळे पॅन होल्डर कमी, म्हणजे तेवढे नाही, 150 कोटी पॅन होल्डर नाही आहेत, बरोबर आहे. मग त्यातले आता 13-14 कोटी लोक, म्हणजे पॅन तर आहेत 40-50 कोटी लोकांकडे, त्यातले 13-14 कोटी लोक रजिस्टर्ड आहेत. ते रिस्पॉन्स करतात, पॅनवरती ट्रान्झॅक्शन करतात. बाकीचे लोक ID प्रूफ म्हणून पॅनचा वापर, ओळखपत्र म्हणून किंवा कंपल्सरी समजायचं कार्ड आहे म्हणून असे पण आहेत. पण व्यवहार आहे तर त्यांना 13-14 कोटी लोकांना रजिस्टर्ड आहे. त्यातले 9-9.5 कोटी लोक रिटर्न भरतात. पूर्वी 4-5 कोटी रिटर्न भरणारे लोक गेल्या 3-4 वर्षामध्ये अचानक दुप्पट संख्या झाली. याचं कारण असं की जसजसं काय म्हणतात ते नाक दाबल्याचे तोंड उघडत नाही, तसं आमच्याकडे डेटा भरमसाठ जमा करायला लागला. कुठूनही कुठलाही गाडी घेतली तरी त्याची माहिती येणार. तुम्ही खात्यावर काही 50,000 रुपये टाकले, 2 लाख रुपये टाकले तरी माहिती येणार. तुम्ही कुठे एखादे शेअर्स घेतले, डिमॅट अकाउंट काढलं तरी माहिती येणार. म्हणजे व्यवहार जसे घडत गेले, लोक लपवतात कुठे कुठे, तर ती माहिती जमा करा आणि ते त्यांना दाखवा. हे केलंय बाबा वर्षभरात. आता जरी रिटर्न नीट भर. पण त्याची एक आणि नवीन पिढीचं एक विचारधारा पण आहे की जे काय असेल ते कंप्लायन्स करूया, टेन्शन फ्री राहूया. ही पण विचारधारा आहे. प्रॅक्टिशनरना माहिती आहे आणि व्यापारी वर्गाच्या तुमच्या मुलांना पण माहिती आहे. आणि जुने लोक काही गैर करत होते तर नाही, ते त्यांची परंपरा होती. आता नवीन युगामध्ये मुलांना ते सोपं करायचं, त्याच्यामुळे पण कंप्लायन्स वाढतात. आणि आमच्याकडची जी प्रक्रिया आहे ती पण सुलभ झाली. कॉम्प्युटरवर होते, ऑनलाईन होते, पटकन रिटर्न भरणं होते. कुठे जाऊन तासन-तास हिशेब मांडून ते आकडे जोडवून मग कुठे ते टोटलमध्ये गडबड झाली आहे का, मग ते ऑडिट कधी होईल, मग 4 महिन्यानंतर रिटर्न कधी भरणार, असं नाही. आता 1 क्लिक मोबाईलमधून रिटर्न भरता येईल, लॅपटॉपवरून भरता येईल, कुठल्याही ॲपवरून भरता येईल. अगदी एक घरचा व्यक्ती सुद्धा 10-20 मिनिटात 25 मिनिटात सगळी माहिती तिथं दिसते ती करू शकतो. बँकेचे स्टेटमेंट डेटा सगळा मिळतो. सगळ्या बँका, कोऑपरेटिव्ह, नॅशनलाइज, सगळ्यांचा डेटा आपल्याकडे आल्यामुळे तो एक कंप्लायन्स रेट वाढला आणि आम्ही 9 कोटी रिटर्न
आता सध्या 9 ते 9:30 कोटी रिटर्न, आणि ते प्रोसेस पण करतो. डिपार्टमेंट फास्ट प्रोसेस करते. काही तांत्रिक अडचणीमुळे काही सिलेक्टिव्ह रिटर्न, त्यातला आलेली माहिती आणि भरलेली माहिती याचा सुसंगतपणा नसल्यामुळे ते डिटेल व्हेरिफिकेशनसाठी मागे ठेवण्यात येतात. त्याचा परत चेक केला जातो, चुकून डेटा आला आहे का. आता एखादा शेतकरी आहे आणि त्याच्या नावावर कधी जर 50 लाखाचं एखादं कॅश ट्रान्झॅक्शनचं माहिती आली, तो रिटर्न भरतच नाही, तो नॉन फायलर झाला. पण जो रिटर्न भरतो आणि त्याची ट्रान्झॅक्शन आलेलं आहे पण इकडे ITRला नाही आहे, असं नाही होत की ते पूर्णच्या पूर्ण रक्कम त्याचं उत्पन्न असते, पण ती खरोखर त्या बँकेने भरलेली किंवा चुकून माहिती भरलेली किंवा डबल एंट्री झालेली तर नाही आहे ना, तर ते व्हेरिफिकेशन करून मग प्रोसेस करतात. त्यालाही वेळ लागतो, म्हणून काही सिलेक्टिव्ह रिटर्न लेट होतात. मॅन्डेट असा होता की मग ह्या सगळ्या गोष्टी कंप्लायन्स करण्यासाठी सोप्या कराव्या, अंडरस्टँडेबल कराव्या. खूप साऱ्या मीटिंग वगैरे करून हे एकत्रित करण्यात आलं आणि 11 महिन्यामध्ये आपला कायदा अस्तित्वात आला. नवीन कायदा अस्तित्वात येण्याचं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे खूप सारे कलमं होते, ती सोपी करून सुटसुटीत करून आम्ही 536 कलमांमध्ये आता त्याची मांडणी केली आहे. रूल जे होते कायद्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जे ते रूलसुद्धा आता उपलब्ध झालेत आणि त्या रूलनुसार फॉर्म, चलन, प्रत्येक गोष्टीची कंप्लायन्स हे सुद्धा आता सुरू झालेलं आहे. हे सगळं करत असताना आमच्याकडे जे पोर्टल आहे ते साधारण 20-25 प्रकारचे पोर्टल आहेत डिपार्टमेंटचे, जे आम्ही वापरतो डिपार्टमेंटसाठी. ते रिटर्न भरण्यासाठीचं पोर्टल आहे, ई फायलिंग आम्ही प्रोसेस करतो, ते ITBA डेटा येतो, ते इनसाईट पोर्टल, असे 20-25 प्रकारचे छोटे मोठे पोर्टल आहे. सगळ्यांचं मॅपिंग आहे, सगळ्या डेटाची देवाणघेवाण होते. तुम्ही काही एखादी नोटीस दिली आम्ही, त्याचा रेकॉर्ड आहे, तुमचं रिप्लाय आलं त्याचं रेकॉर्ड आहे. आता पहिल्यासारखं मिसप्लेस होणे, हरवून जाणे तो प्रकार होणार नाही, ते सगळं आता रेकॉर्डवर राहणार आमच्याकडेही तुमच्याकडेही. आणि कुठल्याही आता अपिलाचे काही निर्णय होतात त्याचे जे इफेक्ट द्यायचे ते सुद्धा आता लाईव्ह टाईम, म्हणजे असं नाही 3 वर्षापूर्वी झाला अजून इफेक्ट नाही, आता ते पण निर्णय झाला की लगेच आमच्याकडे पण येणार, तुमच्याकडे पण येणार. आणि त्याचं दिलेल्या मुदतीमध्ये 6 महिन्यामध्ये 9 महिन्यामध्ये जे काही त्याची मॅन्डेट घालून दिलेलं आहे आता नवीन कायदा ते इम्प्लिमेंट होणार. मान्य नसेल तर शासनाच्या वतीने शासन पण वरच्या कोर्टात जातं, आपल्याला मान्य नसेल तर आपण वरच्या कोर्टात जातो. तो निर्णय आला की मग त्याची अंमलबजावणी होते. तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे निर्णय, काय CITFLचे निर्णय सुद्धा आणि विदिन डिपार्टमेंटचे आणि ITTचे सुद्धा सगळे आमच्यावर सुद्धा बंधनकारक आहे. असं नाही, असं काही नाही. फक्त एकच आहे की एखादा निर्णय चुकीची माहिती दिल्यामुळे, अर्धवट माहिती दिल्यामुळे किंवा अन्वय अर्थ चुकीचा काढल्यामुळे, फॅक्ट वेगळी आणि त्याच्यावर लावलेला नियम वेगळा असं काही झाल्यामुळे, मिसलीड झाल्यामुळे एखादा निर्णय जर चुकीचा असेल तर तो वरच्या कोर्टात चॅलेंज केला जातो आणि त्याच्यासाठी वाट बघितली जाते. छोट्या छोट्या तार्किक कारणांसाठी लिगल गोष्टींचा गैरफायदा घेणारी मंडळी किंवा नोटीस चुकीची दिली, डेटला मिळाली नाही, नोटीसमध्ये अमुकच शब्द नव्हता. मॅटर आहे फॅक्ट, आपण काय व्यवहार केला तो नीट दाखवला का, तो जर दाखवला असेल तर या लिगल आणि छोट्या छोट्या केसेस ज्या कारणाने, तांत्रिक कारणाने म्हणतो आम्ही, लिगल कारणाने, तांत्रिक कारणाने हजारो केसेस, लाखो केसेस पेंडिंग राहतात, ते होणार नाही. आणि ते टाळण्यासाठीच आपण नवीन ॲक्टमध्ये सुटसुटीतपणा आणलेलं आहे. आता काय अजून सांगू शकतो की आता PPT इंग्रजीमध्ये असल्यामुळे तेच मी तुम्हाला सार करून सांगतोय, ठीक आहे. ते आमच्या कायद्यामध्ये काही काही असे क्लिष्ट शब्द होते, नॉट विथ स्टँडिंग किंवा प्रोवायझो होते खूप सारे. त्याच्यामध्ये काही आता जे प्रॅक्टिशनर त्यांना कळतात ते किंवा एक कलम आहे, त्या कलमाच्या खाली काही सुधारणा झाली तर प्रोवायझो वर आहे बाबा, पण त्याच्याशिवाय हे पण वाचा, अशा पद्धतीने अर्थ काढा. ते 12-15, त्याच्या खाली आणखीन केल्यानंतर त्याचे एक्सप्लेनेशन आहेत 12-15. असं एकेका कलमामध्ये 40-50-100 वेगळे वेगळे मुद्दे संक्लिष्ट होते. बघा, आपले साधारण टॅक्स भरण्याचे जे 4-5 विभाग आहेत, मी एक सांगेल किंवा TDS आहे, एक आहे एक्झम्पशन आहे, एक आहे डिडक्शन विभाग आहे. त्याच्यानंतर आपले ऑडिटेड बुक्स ज्यांनी ठेवायचे व्यापारी वर्गाला. ऑडिटेड बुक्स म्हणजे काय की आपण जो काही वर्षभराचा व्यवहार केला त्याचं आपल्याला ऑडिट केलं पाहिजे आणि ते ऑडिट केलेलं त्याच्याबरोबर नंतर मग रिटर्न भरलं पाहिजे आणि ऑडिटचे रिलेव्हंट सगळे फॉर्म भरले पाहिजे ते वेळेत, मग तेव्हाच त्याचा अन्वयार्थ लागतो. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट आणि आपला स्टॉक आणि सगळं त्याच्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे. हे सगळे क्लिष्टता जी होती वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये होती. ऑडिटचं जे लोक ऑडिट करतात का ज्यांचे बुक्स ऑडिटेड आहे ते 44AB मध्ये ऑडिट करतात, 44AD मध्ये प्रेझेंटिव्ह इन्कम भरतात. आता पूर्वी त्याचा फॉर्म 3, फॉर्म C, 3C, 3CD,
3CB, 4 वेगळे फॉर्म आणि प्रत्येक फॉर्ममध्ये छोटी अधिक कमी अधिक माहिती वेगळ्या वेगळ्या फरकाने भरली जायची आणि त्याचा अंतिम मग बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस तयार व्हायचा आणि मग त्याच्या आधारे परत काही राहिले का एखादा टाकलेला खर्च अमान्य होईल का मग तो कुठे कॉम्पिटिशनला घेऊन मग ITR करायचं. आता तो फॉर्म इतका सिम्पल केला आहे, एकच फॉर्म केला आहे फॉर्म 26. त्याचा जो सगळे माहिती आहे ती एकाच याच्यामध्ये सुटसुटीत आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन थेट प्रॉफिट अँड लॉस फायनान्शियलला आहे आणि त्याचं रिफ्लेक्शन थेट ITRला आहे कुठल्या क्रमात कुठल्या कॉलममध्ये. त्याच्यामुळे ते फार सोपं झालं आहे. ITR आता कोणालाही कळेल इतका सहज सोपा ITRचा फॉर्म सुद्धा आहे. व्यापारी वर्गांसाठी पण आहे, ट्रस्टसाठी पण आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाली. आता नवीन संकल्पना आहे. काय काय संकल्पना आहे एक उदाहरण सांगतो. आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करतो किंवा विकतो, त्याच्यामध्ये ती ट्रान्सफर होते, एखादी प्रॉपर्टी दुसऱ्याला जाते. आता हा व्यवहार एका दिवसात होतो का? होत नाही. कधी पहिल्यांदा ॲग्रीमेंट होतं आहे का नाही, छोटीशी अमाऊंट दिली जाते, ॲग्रीमेंट होतं का बऱ्याच वेळेला ते रजिस्टर नसतं, बऱ्याच वेळेला ते रजिस्टर होतं पण पुढे प्रत्यक्ष घडत नाही, त्याला 4-4, 5-5, 8-8 वर्ष लागतात. कधी कधी कारभार पूर्ण होतो, देवाणघेवाणीचा व्यवहार राहतो, कंडिशनल होऊन जाते. हे सगळे टर्म काय होते, ट्रान्सफर कधी मानायचे? ॲग्रीमेंट केलं त्या दिवशी, पहिलं टोकन दिलं त्या दिवशी, कच्चं ॲग्रीमेंट केलं त्या दिवशी, सर्टिफिकेट केलं त्या दिवशी, का रजिस्ट्री लागली त्या दिवशी, सगळा व्यवहार पूर्ण झाला. पण ज्यांच्याकडे व्यवहार केला ती व्यक्ती वारल्यामुळे मग आता मुलांकडून काही किंवा त्यांचंच काही व्यवहारिक काम लांबल्यामुळे नंतर रजिस्ट्री मारली 5 वर्षांनी 4 वर्षांनी त्या व्हॅल्यूला. त्या वर्षात आम्ही टॅक्सची नोटीस येणार आणि आपण म्हणणार मी 5 वर्षापूर्वीचे ट्रान्झॅक्शन संपवले. तर ट्रान्सफर कधी होईल याची आता सुटसुटीत व्याख्या नवीन कायद्यामध्ये आली. पूर्वी त्याच्यामध्ये ॲम्बिग्युइटी होती म्हणून वेगळा वेगळा अर्थ लागायचा. मग तुम्ही काही मांडायचे, ऑफिसरला काही मॅन्डेट वेगळा होता. तसं स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू आणि त्याचं प्रॉपर्टी व्हॅल्यू आणि ते 50C आणि ते जे आपण कॅल्क्युलेट करायचो तर ते सुद्धा आता त्याचा फॉर्म्युला दिला. बराचसा मुलांना कळेल इतका आपला 10वी 12वीला 8वीला जसा भागीदारी शेकडेवारी होता इतक्या सोप्या पद्धतीने फॉर्म्युला दिला की त्याचं व्हॅल्यू कसं काढायचं. एखादी प्रॉपर्टी भाड्याने नाही दिल्या गेली पण त्याचं भाडं आपल्याला रेंट म्हणून दाखवावं लागेल, तर मग ते काय रेटने कसं दाखवायचं, कॅल्क्युलेट काय करायचं, कुठल्या व्हॅल्यू काढतात, फॉर्म्युले दिले आहेत सगळे. त्याच्यामुळे आमच्याकडे ते फॉर्म्युले आणि टेबल ॲक्टला एंटेल झालेले सोप्या करण्यासाठी ती संख्या वाढलेली आहे, मूळ कायद्यातल्या तरतुदीकडच्या सोप्या केल्यामुळे. तर ट्रान्सफर ही संकल्पना, त्याच्यानंतर अजून काही अशा संकल्पना आहे की ज्या आपल्याला डे टू डे कामामध्ये येतात. उदाहरणार्थ क्लबिंग, एखाद्या लहान मुलाचं किंवा मायनरचं किंवा डिपेंडंट व्यक्तीचं, वृद्ध व्यक्तीचं उत्पन्न ते आपण आपल्या याच्यामध्ये क्लबिंग करावं का, करू नये का, किंवा ते कशा पद्धतीने करावं, त्याचं टॅक्स लायबिलिटी कोण भरेल, कशी राहील. एखादी असेट आहे आईवडिलांच्या बाबांच्या कोणाच्या नावावर, ते आता कुठलाही कारभार करत नाही पण त्या असेटमधून काही उत्पन्न येत आहे, भाडं येत आहे किंवा त्याचं काही उत्पन्न येत आहे, ते रिटर्न भरू शकत नाही, भरत नाही. मग ते कितीपर्यंत आपल्याकडे क्लबिंग होईल याचे एक प्रकरण व्यवस्थित वाढल्यामुळे ते सोपे झाले. त्याच्यानंतर एक आमच्याकडे 2-3 जर कॅलेंडर म्हटलं की काय असतं, जानेवारी फेब्रुवारी हे आपले 12 महिने, किंवा कॅलेंडर म्हटलं की एखादा चैत्र वैशाख ज्येष्ठ. तसं आमच्याकडे कर भरायचा आहे पण कोणत्या वर्षाचा, तर ते असेसमेंट इयर. असेसमेंट इयर कोणतं, आता प्रत्येक सामान्य माणसाला माहीत असतं. मी आजच्या जर समजा 7 एप्रिलला काही ट्रान्झॅक्शन करत असेल तर 7 एप्रिलला त्याच्यावर समजा मी आज एक काही खरेदी करत असेल 50 लाखाच्या वरच्या एखाद्या प्लॉटची, त्याच्यावर 1% TDS भरायचा आहे. तर तो आजच्या तारखेला कोणत्या वर्षासाठी भरावा, तर आमच्याकडे हे फायनान्शियल इयर, मग त्याचं असेसमेंट इयर, मग त्याच्यामध्ये चूक झाली, चुकून दुसरं वर्ष टाकलं गेलं असेसमेंट इयरच्या ऐवजी फायनान्शियल इयर, की ते चलन दुसऱ्या वर्षात दिसणार, इकडे लायबिलिटी येणार, ते करेक्ट करायला हेल्पटे मारावे लागणार. हे सगळं त्या कन्सेप्च्युअल मिसअंडरस्टँडिंग आहे, ते सोपं केलं. आता कर वर्ष, आता असेसमेंट इयर नाही, फायनान्शियल इयर नाही, कॅलेंडर इयर नाही, जे आपलं फायनान्शियल जे आपण पूर्वी मानत होतो वित्तीय वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च त्यालाच आपण कर वर्ष म्हटलं. आता चालू कर वर्ष आहे जे कॅलेंडरमध्ये चालू आहे 2026 आणि जानेवारी येणारे 27 आहे की नाही, मार्चपर्यंत. म्हणजे कर वर्ष 26-27 हे चालू आहे. कर वर्ष 26-27 साठीच आपल्याला ITR भरायचा आहे. पुढे कर वर्ष 26-27 साठी आता चलन करायचं आहे, ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये लागणारे सगळे जे वर्षभराचे फायलिंग आहेत
क्वार्टरली स्टेटमेंट्स आहेत ते सगळे कर वर्षानुसार एकच वर्ष राहील कर वर्ष. तर तो एक सुटसुटीतपणा झाला. अशा काही कन्सेप्ट आहेत की ज्या अतिशय क्लिष्टता वाढवत होत्या त्या सोप्या झाल्या. ह्याच्यानंतर काही पगार नोकरांना देतो आपण किंवा बाकी पगारदार वर्ग असतो, यांच्या तरतुदी ज्या असतात त्या पगारदार वर्गांच्या सॅलरी म्हणजे काय. आता त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की आता सगळीकडे सॅलरीचे स्लॅब किंवा ते बदलणार नाही का. त्याच्यामधले 50% सॅलरी ही बेसिक असली पाहिजे. त्याचे परक्विजिट, त्याच्याबरोबर दिलेले DA किंवा त्याच्याबरोबर दिलेले तुम्ही आपण घर भत्ता, वाहतूक भत्ता, वेगळ्या वेगळ्या नावाने कंपन्या किंवा आपण नोकरदारांना जास्त प्रमाणामध्ये इकडे टॅक्स पडू नये म्हणून बेसिक कमी देऊन बाकीच्या गोष्टी त्यांना मिळेल तशा नफ्याच्या प्रमाणात नंतर देतो किंवा त्या वाढवून देतो. मग त्याच्यामुळे एकतर TDS तरी होत नाही किंवा टॅक्स तरी पडत नाही किंवा आपला हिशोब तरी प्रॉपर रिपोर्ट होत नाही. मग त्याच्या तरतुदीमध्ये त्याच्याकडे आता ग्रॅज्युटी, त्याचा पेन्शनचा असणारे लिव्ह एन्कॅशमेंट या सगळ्या गोष्टींचा समावेश, सॅलरी म्हणजे काय, परक्विजिट म्हणजे काय याची स्पष्टता व्याख्या दिलेली आहे. व्याख्येचं प्रकरण 2 हे अतिशय विस्तारलेलं आणि सुटसुटीत केलेलं आहे. त्याच्यामध्ये NRI कोण, त्याचं कर वर्ष कोणतं राहील, त्याचं सॅलरीचं काय राहील, ट्रान्सफर कशाला म्हणायचं, कॅपिटल गेनचा एक इश्यू आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल की प्रॉपर्टी खरेदी विक्री केली तर कॅपिटल गेन येतो. कॅपिटल असेट असेल तर तो आता 12.5% आहे. आता त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपले हिशोबातले काही क्लेम असतात ठीक आहे. ते क्लेम कधी करायचे, कोणत्या मर्यादेपर्यंत करायचे, या सगळ्या गोष्टींची पूर्वी जी सुसंगतता नव्हती. काही कलम 54 मध्ये, कॅपिटल गेन 45 मध्ये, ट्रान्सफर इकडे सेक्शन 2 मध्ये आहे. हे सगळं कॅपिटल गेनचं एक चॅप्टर देऊन त्याचे फॉर्म्युले देऊन सोप्या पद्धतीने वर्किंग करायला ते चॅप्टरच दिलंय. त्याच्यामुळे आपल्याला ते सोपं जाईल करायला आणि कंप्लायन्स पण एका ठिकाणी झाल्यामुळे ते सोपं जाईल. आता काही NGO आहेत, NPO, NGO, नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स, त्यांच्यासाठी आपल्याला काही फॉर्म भरावे लागतात. उदाहरणार्थ ते ट्रस्टचं काम करतात, शाळा, संस्था, मंदिरं किंवा त्यांचं उत्पन्न काय असतं, करपात्र नसते ते, पण उत्पन्न रिटर्न भरल्याशिवाय, ते फॉर्म भरल्याशिवाय, रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपोआप फ्री नसते. त्याला काही रूल रेग्युलेशन आहे. त्याचा फॉर्म 10 आहे. आता फॉर्म 10, फॉर्म 10A, फॉर्म 10B असे त्याचे 2, 3, 4 फॉर्म वेगळे वेगळे, कोणाला ॲप्लिकेबल, कोणी कोणता भरायचा. एक फॉर्म भरायचा राहून गेला, सगळं रिटर्न भरलं तरी ट्रस्टवर 5 कोटीची, 2 कोटीची, 50 लाखाची डिमांड आली. रिटर्न तर भरलं, इन्कम तर दाखवलं, सोर्स दाखवला, खर्च दाखवला, आमच्याकडे रजिस्ट्रेशन आहे, तरी डिमांड आली. ते ऑडिटचा फॉर्म मिळत न भरल्यामुळे किंवा तो मॅपिंग न झाल्यामुळे किंवा चुकीचा भरल्यामुळे किंवा एका कॉलममधली माहिती दुसऱ्या कॉलममध्ये मॅप झाल्यामुळे आता त्याचा एकच फॉर्म केला आहे सोपा आणि एकाच फॉर्ममध्ये ते सगळं भरायचं आणि त्या फॉर्ममधली माहिती डायरेक्टली रिटर्नला रिफ्लेक्ट होणार आणि तो फॉर्म भरल्यानंतर रिटर्नला रिफ्लेक्ट झाल्यानंतर आणि ऑडिट पण मी सांगितलं एकच फॉर्म आहे. त्याच्यामुळे ते काम सुटसुटीचं. आता अजून एक सोपं काम, आता याच्यात अजून काही जुन्या तरतुदी आणि नवीन तरतुदींचं मॅपिंग पण पोर्टलला पण केलेलं आहे आणि कायद्यात पण दिलेला आहे. त्याचा रेफरन्स जुन्या ह्याच्यात तो पण एक सोपा भाग होईल. कलम क्रमांक बदलले. पहिल्यांदा आपल्याला ETG तोंडपाठ होतं. आपल्याला असेसमेंट म्हटलं की 143 किंवा 141 तोंडपाठ होतं. आता हे कलम क्रमाने लावल्यामुळे त्याचे नंबर्स पुढचे पडले. त्याचा रोजच्या व्यापाराशी व्यवहाराशी लगेच संबंध नाही. असेसमेंट होतील तेव्हा तुमचे त्या वेळेला तुम्हाला ते नोटीस कुठल्या कलमाची आली, त्याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही ते तुमच्या प्रॅक्टिसच्या मदतीने किंवा तुमच्या सवयीने, नवीन मुलांच्या मदतीने ते, तर त्याचा जुना रेफरन्स आणि ते दिल्यामुळे कायद्यामध्ये ते सोपं झालं. एक आमचं कलम 115A वॅट किंवा इतर टॅक्स क्रेडिट कॉम्पिटिशनची एक मेथड होती. त्याच्यामध्ये जवळपास 50-60 उपकलम होते. हे सगळे उपकलम सुटसुटीत करून ते त्या विभागात दिल्यामुळे तिथला बोजा कमी झाला. कलम 80 मधले सगळे कलम त्या विभागात दिल्यामुळे बोजा कमी झाला. त्या NPO आणि नॉन प्रॉफिट ट्रस्टच्या ज्या केसेस आहेत त्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या विभागात असलेल्या तरतुदी एकाच चॅप्टरमध्ये आणल्यामुळे तिथं ते त्यांना समजायला सोपं जाईल आणि कंप्लायन्स करायला सोपं जाईल. या
सुधारणांमुळे अधिकाऱ्यांच्या अधिकारात म्हणजे आयकर विभागाच्या काही वाढ झाली का? तर पूर्वीची प्रक्रिया जी होती तीच आहे, पण अधिकारात वाढ नाही झाली, अधिकारात बदल झाला. अधिकार म्हणजे आम्ही लोकसेवकच आहोत, परंतु एखादा निर्णय घेण्याचा जो अधिकार कायद्याने दिलेला असतो तो घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये काही प्रचंड वाढ झाली असं दडपण घ्यायची गरज नाही, पण त्याच्यामध्ये सुधारणा झाल्यामुळे काही गोष्टींची आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर एखादी डिमांड नोटीस आली असेल आणि त्याचं उत्तर तुम्ही दाखल केलं असेल तर त्याच्यावर निर्णय देऊन तुम्हाला त्याचे म्हटलं ना पेंडिंग गोष्टी ज्या आहेत त्या सगळं करून ते तुम्हाला क्रिस्टलाइज करून देतील. याने काय होईल की जे पेंडिंग कामं आहेत खूप वर्षाची ती सोपी होतील. त्या पोर्टलवर सगळ्या गोष्टी करायच्या असल्यामुळे तुमचा व्यापारातून वेळ काढून तुम्हाला ऑफिसमध्ये हेलपाटी मारायची गरज नाही, ते ऑनलाईनवरच तुम्ही ते टाकू शकता. त्याला कंप्लायन्स पोर्टल म्हणून पण एक नवीन ITBA 20 त्याच्यावरती ते मॅप करण्यात आलेलं आहे. दुसरं असं की या कायद्यातली अधिकार बदलाची जर गोष्ट मी सांगत असेल तुम्हाला तर ती ही आहे की आतापर्यंत कोणाच्याही तिथे जर माहिती मागितली तर तो एक डायरी किंवा त्याचं काही बिल मॅन्युअल किंवा एखादं लेजर ते सबमिट करायचं नाही का, एखाद्या बँकेचं स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन कसं झालं. आता ही सगळी माहिती तुमच्याकडून पण आहे आणि थर्ड पार्टीकडून पण डायरेक्टली ऑनलाईनच बोलवता येते, तुम्हाला कळणार पण नाही आणि ती माहिती जमा करून त्याच्या आधारे अंमलात काढता येतो. त्याच्यामध्ये डिजिटल एव्हिडन्सेस पण आहे. आपण बदलत्या काळामध्ये आता कोणी डायरी नोटपॅड लिहितो का? कोणाच्याही तिथे हिशोबासाठी आता ते कॅल्क्युलेटर सुद्धा वापरत नाहीत कोणी, नाही का? आता सगळं कॉम्प्युटरलाच होते. तर त्याच्यासाठी यांच्याकडे जी सुविधा आहे अधिकाऱ्यांना जी त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानातली जी माहिती आहे, उदाहरणार्थ तुमचा आता मगाशी एक विषय निघाला होता तो पूर्ण करतो, त्यात लिंक आहे, किंवा डिपार्टमेंट सोशल मीडियाचा वापर करून आम्हाला मराठीमध्ये किंवा समजेल अशा भाषेत माहिती द्या. तर मी तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की त्यांनी जे सांगितलं की हे कर सेतू नावाचं जे आता गेल्या 2-3 दिवसात शासनाने काढलेलं आमचं एक माहिती पुस्तक आहे, याच्यामध्ये कोणती प्रक्रिया कधी आणि कशी, आता हे थोडंसं याच्यामध्ये हे 22 भाषांमध्ये प्रसारित आहे. याच्याबरोबर काही फ्लायर आणि माहितीपत्रक आहे जे मी पोर्टलवर पण आहेत, हे सगळ्या भाषांमध्ये प्रसारित झाले. जर तुम्ही जे भाषिक असाल त्या भाषेच्या याच्यामधून ते डाउनलोड करून ते माहितीपत्रक तुम्ही वाचू शकता कुठल्याही विभागात. तर मग याच्याशिवाय आमची माहिती प्रसारित करण्याची ठिकाणं कोणती आहे? डिपार्टमेंटचं ट्विटर आहे का? हो. डिपार्टमेंटचं फेसबुक आहे का? होय. डिपार्टमेंटचं पोर्टल आहे का? आहेच. पोर्टलवरती सगळी माहिती आहे का? कायदा, नियम, तरतुदी, फॉर्म सगळे अवेलेबल आहे. याच्याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून बरीचशी माहिती, छोटे छोटे फ्लायर, यूट्यूबवर छोटी छोटी माहिती, आमच्या पोर्टलवरची काही माहितीपर सेशन्स ही सगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ते अजून होत राहतील. त्यात तुमचाही वाटा पाहिजे, प्रॅक्टिशनरचा पण वाटा पाहिजे. आमच्याही वतीने त्याच्यामध्ये आम्ही जे सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करू. कायद्यातला जो तरतुदीचा भाग आहे तोच राहणार आहे, त्याचा फक्त आपल्याला अर्थ समजून घ्यायला सोपी पद्धत, तर ते सगळे अवेलेबल आहे. सोशल मीडियाचा पुरेपूर वापर डिपार्टमेंट सुद्धा करत आहे. जे नवीन मुलं असतील त्यांनी ते वेगळे ॲप घ्यावे डिपार्टमेंटचे, त्याच्यामध्ये ते फ्लायर घ्यावे, ते प्रसारित करावे व्हॉट्सअपवर किंवा त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये गरज पडेल ते रेफर करावे इतक्या सोप्या पद्धतीने आणि पब्लिकली ते. आणि न्यूजपेपर किंवा प्रिंट मीडियामध्ये सुद्धा वारंवार आपलेच प्रॅक्टिशनरांचे पण त्याच्यावरती काही लेख येतात शासनातले, आमचे पण काही उच्च पदाधिकारी त्याच्यामध्ये सोप्या पद्धतीने मांडून त्या संकल्पना क्लिष्ट असतील त्या सोप्या करण्याचा प्रयत्न करतात. प्रमाण कमी आहे, होय प्रमाण कमी आहे तर ते आपण वाढवू, चांगली सूचना आहे. त्याच्यामध्ये आपण लोकांचा अवेअरनेसच वाढवतो, तो उपयोगच होईल. आता एक बेसिक गोष्ट मला सांगायची होती. आपल्याकडे फॉर्म 60 आणि 61 बरोबर आहे ना, ज्यांना पॅन नाही किंवा ज्यांनी व्यवहार केला परंतु TDS कापायचा नाही किंवा कापलेला नाही किंवा त्या व्यवहाराला तो लागू होत नाही, ज्या काही तरतुदी असतील त्याच्यानुसार
तर तो फॉर्म 60 आणि 61 आपण बँकांमध्ये भरतो आणि बँका स्वीकारतात. फॉर्म 15H आणि 15G आपण भरतो आणि स्वीकारतात. हे जे फॉर्म्स आहे याचा आता पुढच्या याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन केलं. ते आपल्याला काही कंडिशन घालून दिल्या. त्या कंडिशन लागू असतील, खरोखर त्या व्यवहाराला जर ती तरतूद लागू नसेल तर आणि तरच तो फॉर्म आपल्याला लागू होईल. उगाच फक्त गेलो बँकेत वयस काय म्हणून ठेवली आणि मला फॉर्म 60 भरून द्या, इकडे पॅन आहे रिटर्न भरतोय आणि तिथं डिटेल्स कापायचं म्हणून फॉर्म भरून द्या. आता ते तसं होणार नाही. आता ते सगळं मॅपिंग असल्यामुळे कृपया आता असली कुठलीही म्हणजे माझी विनंती राहील, मी शासनाच्या वतीने तुम्हाला माहिती सांगायला हवं. त्याच्यामुळे मी असं धमकीवाजा कायद्यातल्या तरतुदी सांगून तसं बोलणारच नाही. पण कुठलीही चुकीचं क्लेम करणे आता लपून राहणार नाही. याचं कारण असं आहे की त्याचं फिल्टर जे करतं ते आमच्यापैकी ह्युमन एरर पॉसिबल होत्या. आता आम्ही माणसं करत नाही, AI करेल, कॉम्प्युटर म्हणजे मशीन वर्क करेल. डेटा येणारच आहे. तुम्ही कुठेही जे काही व्यवहार करताय तर तो मिसलीड करण्याचा म्हणजे तिथं अप्लिकेबल असून पण तिथं फॉर्म भरून द्यायचा. खरेदी विक्री केली, एखादी रजिस्ट्री लावली तरी तिथं पॅन द्यायचा आणि आधार द्यायचा. आधार नाही दिला तर पॅन नाही दिला तर दुसरं काहीतरी ID जोडून करायचा, पण तरी नाव असणारच आहे. त्याच्यामुळे मशीनला इतकं पटकन तुमचं नाव, कुठलं काहीतरी आधार, कुठलं काहीतरी फोटो, कुठल्या तरी गोष्टीवरून ते ट्रेस होऊन ते तुमचं ट्रान्झॅक्शन आहे रिपोर्ट होणार, ते मॅपिंगमध्ये येणार, त्याचं इन्फॉर्मेशन शेअर होणार आणि त्या वर्षाचा तुमचं सगळा डेटा रेडीली तुमच्या रिटर्नमध्ये भरून मिळणार. हा फक्त तुम्ही तपासा, बरोबर आहे का? आणि क्लिक करा. अजूनही आपण भारतीय पद्धतीने तुमच्यावर विश्वास, आपल्यावर विश्वास, नागरिकांवर विश्वास ठेवून आपलं सरकार असल्यामुळे म्हणजे लोकांसाठी निवडलेलं सरकार असल्यामुळे, डेमोक्रेटिक असल्यामुळे कंप्लायन्स आणि डिक्लेरेशन आपल्यावर सोडलेलं आहे की तुम्ही ITR फॉर्मद्वारे डिक्लेअर करा इन्कम फ्री म्हणजे काय ट्रू अँड फेअर. आता ते मॅन्युअलचा जमाना गेला, बरोबर आहे. तुमच्या ईमेलमध्ये जरी किंवा तुमच्या व्हॉट्सअप फेसबुकवर जरी एखादे ट्रान्झॅक्शन केलं असेल, ते फोनपे गुगल पे केलं असेल तरी ते आता लपून राहण्याचा काही विषय नाही. आणि ते लपवायचं कशाला? छोटासा कन्सेप्ट आहे. मला सांगितलं एक अतिशय छान उदाहरण सांगितलं की बाबा बँकेमध्ये ठेवायला लोक घाबरत होते. आता ₹1,00,000 ठेव बाबा, तुझे 10,000 व्याज पण घे आणि त्यातला ₹1,000 शासनाला भर. तेही तुझा जर फायनल क्लेम होत नसेल तर तुला रिफंड पण मिळतील, त्याच्यावरही व्याज मिळेल. म्हणजे असं नाही की ₹1,000 डिपार्टमेंट घेऊन ठेवेल आणि तुम्हाला 1,000 देईल, त्याच्यावरही डिपार्टमेंट काही 6% जेवढा काळ आमच्याकडे पेंडिंग आहे तेवढा काळ व्याज देऊन तुम्हाला परत करेल. म्हणजे लॉस कुठे? इट इज अपॉर्च्युनिटी टू हॅव ए ट्रेल ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन आणि त्या ऑपॉर्च्युनिटीमधनं शासनाला आपण काही देणं लागत असेल ते तिथं देऊन. शेवटचा जास्त कारण मला वाटलं होतं सगळं ते PPT मी तुम्हाला दाखवेल, पण याच्यात हेच आहे, इंग्रजीतला नुसतं दाखवून काहीतरी वेगळं करण्यापेक्षा, कारण इथं मला असं परिवार काय तुम्हाला जायचं पण वाटतं लवकर, म्हणून मी ते जरा फास्ट आणि सोपा केला. बाकीचं आता ते तरतुदी आणि ते किती शेड्यूल वाढले आणि किती शब्द वाढले आणि ते जाऊ द्या. कुठल्या अधिकाऱ्याला किती काळापर्यंत एखादा डिसिजन घेण्याचा अधिकार मिळाला, पण मूळ गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. ह्याच्यामध्ये मला एक फक्त या प्रसंगी आपल्या भागातून जाणवणारी एक समस्या आपल्यासमोर मांडायची आहे आणि ती आहे की आपल्याकडे पहिल्यांदा आपण कुठलाही पॅन घेण्यासाठी फॉर्म 49A, फॉर्म 49B नाही का, 49A, 49B, 49BB असले वेगळे फॉर्म भरून, म्हणजे जो व्यक्ती भारतीय आहे, भारतात जन्माला आला, त्याला इंडिव्हिज्युअल म्हणून पॅन घ्यायचा आहे, त्याला फॉर्म 49, बरोबर आहे. मग ते एखादी कंपनी फर्म काही असेल तर त्याला 49A किंवा B. जो फॉरेनमध्ये असेल त्याला पॅन घेता येत नाही, त्याचा आधार नाही, पण त्याची आईवडिलांची प्रॉपर्टी आहे, विकायची आहे, TDS भरायचा आहे, ITRला इन्कम दाखवायचं आहे, कॅपिटल गेन दाखवायचं आहे, अडचण आहे. अशा लोकांना पॅन मिळायला अडचणी होत्या, मग कसं करायचं? आता ह्या सगळ्या गोष्टी नवीन फॉर्म 93, 4, 5, 6, 90 तर ते त्या फॉर्ममध्ये त्याचं विभाजन करून वेगळे फॉर्म दिले. कंपनीला कोणता राहील? कंपनी फॉर्म भागीदारी, भारतात निर्मित, परदेशातली कंपनी, इंडिव्हिज्युअल व्यक्ती, भारतीय, विदेशी व्यक्ती, सगळ्यांना फॉर्म दिले सुटसुटीत. त्याच्यामध्ये कंपल्सरी केलं आहे ॲड्रेस प्रूफ, व्हेरिफिकेशन हे सगळं कंपल्सरी केलं. आता जर पॅन घेताना NSDL जे डिपॉझिटरी आमचं पॅन घेताना आतापर्यंत जे काही लूपहोल झाले हे सगळे आता सिस्टम मॅपिंगने ट्रेल होणार. आणि ज्यांनी 2-3 पॅन घेतले आणि नाव बदलून हे करून आधार काढून आधार लावून काहीतरी करून आता सगळीकडे 1 तारखेपासून आधारशिवाय पॅन
जनरेट होत नाही आणि त्याच्या तरतुदी कडक झाल्या. तर पॅन घेताना काळजी घ्या. आयुष्यात एकच पॅन घ्या. जसं आपण जन्माला आलं की एकच नाव घेतो आणि त्याचीच ओळख तयार करतो आणि तेच नाव मोठं करतो, बरोबर आहे की नाही? तसं मग त्याचेच आपल्याला 5-25 ID कार्ड करावं लागतात. ड्रायव्हिंगला वेगळं, ड्रायव्हिंग लायसन, आधारला वेगळं, बायोमेट्रिकसाठी, त्याच्यानंतर पॅनला वेगळं, नाही का, वोटर ID वेगळं. पण नाव तेच असलं पाहिजे ना. आणि ते युनिक एकच गोष्ट वापरण्यासाठी, आता एखादी ट्रेनचं तिकीट बुकिंगची विंडो ओपन आहे आणि ट्रेनमध्ये 600 सीट आहे. मग तुम्ही तुमच्याकडे खूप पैसे आहे म्हणून जाऊन पूर्ण ट्रेन बुक करून टाकायची का? पैसे आहेत म्हणून. आणि मग ते जे कोणी आजारी असेल, गरीब असतील, त्यांना पण त्याच गावी त्याच रोडने प्रवास करायचा असेल तर तुमच्याजवळ पैसे असेल मग तुम्ही पूर्ण ट्रेन बुक केलेत का मग त्यांना मिळणार नाही. त्यातला एखाद्या आजाराने मरेल, कोणी एखादी गर्भवती स्त्री असेल, एखादा गरीब विद्यार्थी असेल, परीक्षेला चालला असेल, त्याचं आयुष्य बदलेल. असं एखादी विंडो ओपन आहे ती पब्लिकसाठी आहे म्हणून त्याचा मिसयूज नाही करायचा. जे मिसयूज करतील ते आता त्या मशीन मॅपिंगमध्ये सुटणार नाही. आणि ते तसं कोणी करत असतील तर त्यांना सांगा आणि तुम्ही पण अशी गोष्ट टाळा आणि हे अवेअरनेस वाढवा. किंवा 2-3 पॅन घेणं पहिलं तर गुन्हा आहे. पॅन एकच घेणं कंपल्सरी आहे. तोच योग्य ठिकाणी सगळीकडे पोर्ट करणं आवश्यक आहे. काही कारणाने सिबिल खराब आहे, मग तो काहीतरी माझं नाव बदललं, मग लग्नाच्या आधीचं वेगळं होतं, पुढचं काही असू द्या, पॅन नंबर तोच, त्याच्यावर नाव बदलावा, जन्मतारीख बदलावा. तुमच्या आधारला एकदा मॅप केल्यावर आधारचा डेटा क्लिअर एक असल्यानंतर बदलायचा प्रश्नच नाही. आणि ती प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया करून त्याच पॅनवर तुम्हाला ते करता येईल. दुसऱ्या पॅन घेऊन हा बंद करा, तो चालू करा, हे जे ट्रेल आहे विशेषतः आपल्या भागात, आणि तो भारतात पण आहे, पण मग ते त्या भागातल्या ह्याच्यानुसार त्याच्यावर ॲक्शन होते. आणि मग आतापर्यंत असं झालं नाही, पण अशा ट्रेलमुळे लोक बिहाइंड बार जाऊ शकतात. जसं टॅक्स इव्हेजन केल्यामुळे काही घटना घडल्या 2-3 वेळा, की तुम्हाला प्रॅक्टिस करणं सगळ्यांना माहीत आहे की त्यांना बिहाइंड बार जावं लागलं. तर अशा याचं हे 420 म्हणतो आपण त्याला, नाही का, फ्रॉड करणे, कुठलं तरी ॲफिडेविट देणे, कुठलं नोटरी देणे, काहीतरी हे नाव सांगणे, वोटर आयडीला वेगळं लावणे, ते नाही करायचं. कारण आपण नोबल सिटीजन आहे. भारत देश चालला पाहिजे, सगळ्यांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि कायदा सिग्नलसाठी मोडणंही सारखाच आहे आणि मर्डरसाठी मोडणं सारखाच आहे. कायदा मोडणंच म्हणतात त्याला. शिक्षा कमी जास्त असू शकते. कायदा न मोडणारी आपण लोक आहे. तर ते पॅनमध्ये तुम्ही सजग राहा. 1 एप्रिल नंतर सगळा डेटा. आणि तुम्हाला एक सांगतो, मागे ज्यांनी काही रॉंग क्लेम केले 11-12 पासून, नाही का, नसलेले डिडक्शन टाकले, नसलेल्या एक्झम्पशन्स घेतले, तर सगळा डेटा आता सिस्टमनी माहीन होऊन त्या 2011, 12, 13, 14, 15, 16, 1-1 वर्षाचा सगळा डेटा आता परत येतोय आणि लोकांना 12, 13ची 13, 14ची नोटीस येते. असं नाही की डिपार्टमेंटला मागे जाऊन काही करता येत नाही. 10 वर्षाची केस उघडता येते आणि प्रोसिक्युशन वगैरे करता येते. जर तुम्हाला असं वाटेल की मग मागचं काही होत नाही, 10 वर्ष झाले, आता ते बुक्स आपण टाकून दिले, फेकून देऊया, काही होत नाही, त्याचा आता काही हिशोब द्यायची गरज नाही. आमच्याकडे जे प्रोसिक्युशन आणि जे तरतुदी आहे त्याला टाईम लिमिट नाही. तर 25 वर्षांनी पण करता येतात. आणि जर ते आढळलं तर त्याच्यात काही नाही, त्याला लिमिटच नाही. इतकं करून जर त्या काळात काही टॅक्स वाचवलाच असेल आणि बुडवलाच असेल तर आता त्याला काही रेक्टिफिकेशन आणि असेसमेंट आणि प्रोसेस उरली नसेल तर प्रोसिक्युशनच आहे. मग त्याची सजा काय, तर कोर्टात जावं लागेल. कोर्टात गेले की एखादं सेंटेन्स होईल, दंड होईल, ते रक्कम तर भरून घेतलीच जाईल. सेंटेन्स म्हणजे इम्प्रिझनमेंटचं पण सेंटेन्स होऊ शकते, ते कोर्टावर आहे. तर ते प्रोसिक्युशनच्या भानगडीत पडूच नाही. म्हणून जुनं जे काही केले असतील त्याला अपडेटेड रिटर्न आहे, सुटसुटीत फॉर्म दिले, अपडेटेड रिटर्न भरून ते संपवा. आणि काही असतील तर आपल्या अधिकाऱ्यांकडे पण 54 रेक्टिफिकेशन करून संपवा. आणि इथून पुढे मात्र आपल्या सगळ्यांना मी आवाहन करतो की नवीन कायद्याला आपण आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी वापरूया. नवीन कायद्याच्या तरतुदींचा आपण सगळ्यांनी मिळून उहापोह करून तळागाळापर्यंत पोहोचवूया. आणि कायद्याच्या तरतुदी अधिकाधिक उपयोगी होतील, त्यात अधिक काही सुधारणा आपल्याला काही सुचवता येतील, त्या नेहमी स्वागतार्ह आहे. तुम्ही ज्याही सुधारणा सुचवा त्याचं कंपायलेशन करून आम्ही कमिटीपर्यंत पाठवू. तुम्ही थेट पाठवू शकता. आणि त्या आता बजेटमध्ये किंवा परत पार्लमेंटमध्ये अमेंडमेंटमध्ये पुढच्या वर्षीच्या काही सुधारणात्मक सर्क्युलरमध्ये ते येणार. व्हॅलिड पॉईंट आता माझ्याकडे पण 4-5 लोकांनी सांगितले, ते बरोबर आहे आणि त्या गोष्टी होणं आवश्यक आहे. तर आम्ही रायटिंगमध्ये दिलेलं आम्ही पाठवतो आणि त्याच्यावर विचार होतो आणि ते तरतुदी होतात. आणि असंच करत करत आपण 4000 सुधारणा काय एकाने केल्या का? 60 वर्ष 64 वर्षामध्ये ते सगळे जे जुने आपले प्रॅक्टिशनर आहेत त्यांनी रक्ताचं पाणी केलं. त्यांनी त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्यांनी ऑब्झर्व केल्या आणि त्या कळवल्या, त्या आल्या, न्यायालयापर्यंत पण गेल्या आणि शेवटी त्या कायद्यात आल्या. अशा आताही होतील. जितक्या लवकर कराल तितका कायदा अधिक प्रभावी होईल.
मी जास्त लांबवलेला थोडक्यात आटोपतो. मला डिटेल टेक्निकल सांगायचं होतं, परंतु डिटेल टेक्निकल सांगण्यासारखा आपला प्रॉब नाही किंवा ते आमचे इंटर डिपार्टमेंट आणि CA आणि प्रॅक्टिशनर लोकांना कळेल अशा भाषेत काही म्हणजे सांगण्याच्या तांत्रिक बाबी आहेत. तर मी सोप्या भाषेत करून सांगितलं, तुमच्यासाठी मी त्या राखून ठेवतो. आणि आपल्या काही सूचना समस्या असतील तर 1-2 मिनिटामध्ये त्या घेतो. मी जे काय बोललो ते अगदी सोप्या साध्या भाषेत सांगितलं. याच्यात कायद्याचा अर्थ आहे, याच्यात कायद्याची अंमलबजावणी आहे, उद्देश आहे. सगळ्यात महत्त्वाचा, आपण कुठली घटना आपली राज्यघटना घेतली तरी उद्देश ठेवलेला आहे. आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे, सगळ्यांसोबत समानता ठेवायची आहे, बरोबर आहे, आणि सगळ्यांना संधी द्यायची आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समता, बंधुता, न्याय हे सगळं प्रस्थापित करत असताना आपल्याला हा एक कायदा आपल्या सगळ्यांच्या उपयोगी पडो. हा आपल्याला लवकरात लवकर सगळ्यांना वापरत असताना कुठल्याही अडचणींचा सामना करायची गरज न पडो, यासाठी आम्ही अहोरात्र झटू. मी आमच्या टीमच्या वतीने तुम्हाला शब्द देतो की या भागात आमचे दोन्ही अधिकारी, आमचे सोलापूरच्या विभागातले अधिकारी, पोर्टलवर काम करणारे आमचे, मग ते बंगलोर असो, गाझियाबाद असो, दिल्ली असो, तिथे पण तुमची सेवा करतच असतात, तुम्हाला कळत न कळत. हे सगळे अधिकारी हे तत्परतेने लागलेले आहेत. याच्याशिवाय सॉफ्टवेअर टीमसुद्धा जे काही मॅपिंग, काही गडबड, काही चूक होतं तर ते करण्यासाठी ते पण टीम लागलेली असते सतत. आणि वेळोवेळी शासनाचे सर्क्युलर येत राहतात. जुने सर्क्युलर, जुना कायदा, जुन्या तरतुदी, जुन्या प्रक्रिया यांच्यासाठी त्या वर्षासाठी तो लागू राहील. असेसमेंट इयर 26-27 जुन्या कायद्यानुसार जे आता त्याचे रिटर्न आपण भरणार, बरोबर आहे ना, आणि त्याचे ते सगळे प्रोसेस होणार ते त्या कायद्यानुसारच होणार. 1 एप्रिलपासून होणारे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याचा जो रिपोर्ट आहे तो कर वर्ष 26-27ला आपण येणार आहे जुलैमध्ये, पुढच्या या नाही तेव्हा भरणार जुलै 27ला, आणि तेव्हा ते त्याची प्रक्रिया होणार. तोपर्यंतची आपली सगळी वाटचाल स्मूथली होण्यासाठी आम्ही दिवस रात्र झटू. आता जर कोणाचे काही आपण सगळे या ठिकाणी आलात आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं, जे कळलं असेल ते तुमचं, जे कळलं नसेल ते माझं, जे आपल्या हिताचं असेल ते न्या, चुकीचं असेल ते माझ्याजवळ परत द्या, ठीक आहे. आणि खरी आहे, पण नाही का आपल्याला कुठलीही गोष्ट होण्यासाठी काही कंडिशन असतात, नाही का. बाबा व्हायचं आहे तर लग्न करावं लागेल, नाही का. बाबा तर व्हायचं आहे, बरोबर आहे. आपल्या मुलांनी आपलं नाव वापरलं पाहिजे, बरोबर आहे. 12 लाखावर आपल्याला टॅक्स नाही भरायचा आहे, बरोबर आहे, पण ते डिक्लेअर करावं लागेल. 2.5 लाखाच्या वर जर आपला व्यवहार इन्कमचा झाला असेल तर आपल्याला रिटर्न भरणं बंधनकारक आहे. त्याच्यावर मिळणारे जे काही डिडक्शन्स असतील नवीन तरतुदीनुसार ते सगळे त्यात दाखवणं आवश्यक आहे. आपल्या सगळ्या व्यवहाराची माहिती त्याच्यामध्ये देणं आवश्यक आहे. आणि मग ते आपल्याला ते डिडक्शन आणि सगळं मिळून ते 12 लाखावर टॅक्स नाही. 2.5 लाखाच्या वरती मध्ये रिटर्नची संख्या जास्त काय ITRची ती याच्यासाठीच आहे. आमची तर अशी इच्छा आहे की आपला देश अतिशय संपन्न हो आणि सगळ्यांकडे एवढं उत्पन्न येऊ की 150 कोटी लोकांनी पण चांगलं रिटर्न भरू, अशी आमची इच्छा आहे. कारण आम्हाला टॅक्स घेऊन आमच्या घरी न्यायचं आहे का, तुमच्याच कल्याणासाठी कुठेतरी वापरायचं आहे, बरोबर आहे. मग समजा जो गरिबांच्या योजनांवर खर्च होतो त्याच्याऐवजी तो रस्त्यांवर होईल, तो रॉकेटवर होईल, तो आपल्या आधुनिक शस्त्रांवर होईल, जो आपल्याला आता कल्याणकारी योजनांवर करावा लागतो. खर्च लागणारच आहे शासन चालवायला, डिफेन्सवर होईल. म्हणून तसं GSTचं कर संकलन वाढलं, आता बोगस बिलिंग कमी होणार, जिथं काही होतंय ते लगेच पकडलं जात आहे. आता बिलच ऑनलाईन झाल्यामुळे व्यवहार ऑनलाईन होतो, ऑनलाईन व्यवहार झाला की तो रिपोर्टला ऑनलाईन येतो. तसं इन्कम टॅक्सला आम्ही वर्षभर वाट पाहतो, आमच्याजवळ देर आहे बट अंधेर नाही. मग आम्ही टॉर्च घेऊन येतो, आहे की नाही. आधी वर्षभर वाट पाहतो की हो द्या, करू द्या व्यवहार, येऊ द्या माहिती, त्याच्यानंतर आमचं डिक्लेरेशन येऊ द्या, ITR ठीक आहे, चुकला असेल एकदा भरा, रिवाईज भरा, अजूनही चुकला असेल चला अपडेटेड भरा. आता जर तुम्ही अजूनही जर समजा तेच करत असाल तर मग आम्ही टॉर्च घेऊन येतो. टॉर्चचा शॉप कमी जास्त असू शकतो, नोटीस असेल, मग तेव्हा वाईट वाटतं. आम्ही तुमचीच मुलं आहोत पण आम्हाला देशासाठी काम करायचं आहे आणि तुम्हाला तेव्हा वाईट वाटत असेल, पण मग 4 चुका झालेल्या असतात त्या निसरण्यासारख्यांना सगळं आधीच करायचं. म्हणजे बाबांचा प्रश्न उत्तर हे आहे किंवा डिक्लेअर करावं लागेल, ITR भरावं लागेल, मग मिळेल. बॅटरीचा झटका नाही 440 असं नाही. आता आपण ते पण सांगतो, याच्यामध्ये खूप सोबर पॉवर वाढले आहे पण सोबरनेस आहे.
आम्ही पूर्वी अधिकारी म्हणून तर ब्रिटिशांचं डिटरंट व्हॅल्यू जे होतं ते कमी करून आम्ही आता लोकसेवक म्हणून आम्ही पुढे येऊन तुमच्यापर्यंत का आलो? कारण अप्रोच बदलला, आपल्याला आता सेवा करायची राष्ट्राची, लोकांची. तर पण पॉवर आहे ते वापरायचे पण आहे हितासाठी. डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी सांगितलं पायाला गँग्रीन झाला, तुम्ही काय म्हणता? राहू द्या आता पाय, मरतो मी त्या पायासोबत. काय म्हणता? कापून टाका. पाय कापून देता, हात कापून देता, हार्ट ओपन करता, डोळा काढून दुसरा बसवता जगण्यासाठी. मग आमच्याकडे पण असे काही ऑपरेशन असतातच. ते करायची वेळ येऊ नये आणि ते हिताचे असतात. एखाद्याचं आवाक्याबाहेर गेलं की ते ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यामुळे ती वेळ येऊ नये आणि म्हणून आम्ही हॅपीली, म्हणजे मगाशी सांगितलं असं, हॅपीली ॲटमॉस्फिअर तयार करते शासन. ते आपल्याला हॅपीली ठेवायचं आहे. मधमाशीसारख्या आपल्याला सहजगत्या, तुम्हालाही कळणार नाही, आम्हालाही कळणार नाही, इतक्या सहजगत्या टॅक्स कम्प्लायन्स करायचे आहे आणि उत्तम प्रकारे व्यापार करा. तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं, सोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. तर पुढचं वाक्य लक्षात ठेवा. खर्च करताना वेच म्हणजे खर्च करताना उदास म्हणजे ते एकदम बकास नाही, उदास म्हणजे मनाने उदार होऊन, आहे की नाही? जसं आपल्या मुलाबाळांना सांभाळतो, आपल्या कुटुंबासाठी आपण काही जतन करून ठेवतो, तसं राष्ट्रासाठी सुद्धा देणं लागतं, ही भावना ठेवायची. आणि चूक झाली असेल, माझं पण चूक झाली तर मी पण ट्रॅफिक सिग्नलवर चुकलं तर फाईन भरतोच, आनंदाने भरतो. कारण मी जरी अधिकारी असतो तरी मी या विभागाचा आहे. माझा ट्रॅफिक सिग्नल जर जम झाला किंवा काही चूक झाली असेल तर आनंदाने भरतो. यंत्रणा चालल्या पाहिजेत, तिथं दुःख करून फायदा नाही. आपण मंदिरात गेलं की आनंदाने दान टाकतो, मुलाबाळांसाठी आनंदाने शर्ट विकत घेतो, बड्डे साजरा करतो, तितक्या आनंदाने टॅक्स भरायची भूमिका ठेवायची. छोटासा टॅक्स आहे आपल्या देशात, किती कमी टॅक्स आहे? 90% पर्यंत टॅक्स आहे. तुम्ही ऐका जरा बाकीच्या देशांमध्ये 100 रुपये कमवला तर 90 पर्यंत आहे, काही देशांमध्ये 45 पर्यंत आहे. आपल्या इथे किती आहे? कॉर्पोरेट कंपनी टॅक्स जो आहे तुमचा सगळा तो 18, 22, 30 वरून कमी आलो आपण सर. 22 आहे, 18 आहे, 25 आहे. त्याच्यामध्ये इथे मॅट वगैरे सगळ्या प्रक्रिया आहे. त्याच्यात आपण आणि ते सगळे एक्झम्पशन, डिडक्शन, MSMS ते सगळं देतोय. म्हणजे आपल्याकडचा टॅक्स रेट हा आता झेपण्यासारखा. सहजच कंप्लायन्स रेट बघितला तर 18-20% कंपन्यांचा आफ्टर ऑल खर्च सगळं काढून प्रॉफिटवर, सगळा खर्च काढून उरलेला प्रॉफिटवर त्यातलाही 18% म्हणजे काहीच नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की कंप्लायन्स सोपं आहे. इंडिव्हिज्युअल सॅलरीड पर्सनला सुद्धा सगळे डिडक्शन 12 लाख मिळाल्यावर महिन्याला लाख रुपये खर्चल्यावर उरलेल्या याच्यावर किती टक्के नवीन रिजममध्ये? 5, बरोबर की नाही? अगदी मग 5-10% म्हणजे तुम्हाला टॅक्स पण कमी पडतो, कंप्लायन्स पण करायचा. अगदी 22-25 लाखापर्यंत टॅक्स स्लॅब किती आहे? फार कमी आहे, बरोबर की नाही? मग आता सर्वसामान्य कुटुंबाला ज्याला 500-700 रुपये रोजंदारी आहे आणि त्याचा महिन्याचा खर्च किती आहे, त्याचं जीवनमान एकदम जेमतेम आहे, त्याच्यापेक्षा 22-25 लाख रुपये कमवणाऱ्यांना लागलेला टॅक्स काहीच नाही आणि कंप्लायन्स पण सोपं आहे. तर आनंदाने भरावा हा कायद्याचा उद्देश आहे. तो आनंद निर्माण करण्यासाठी तुमच्यातली ती जागृत अवस्था आहेच, ती विवेकानंदांनी सांगितली तशी प्रत्येकाच्या ठिकाणी विद्यमान जागृत अवस्था आहेच. आपण सगळे त्याच पवित्र आत्मे असतो. फक्त आपल्याला लोभाने मायेने फुरफडल्यामुळे आपण कुठेतरी काहीतरी चुकीचं करत जातो आणि चूक पकडण्यासाठी परत समाज पुरुष त्या निमित्ताने देवते घडवून आणतो. मग त्यात कायदे, नियम आम्ही यंत्रणा असतात ते सोडून द्या. आपण आनंदाने जगूया. सगळ्या यंग पिढीला, प्रॅक्टिसर्सला, नवीन जनरेशनच्या सगळ्या लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. उद्याचा भारत नवे आजचाच भारत ते चालवत आहे आणि ही सगळी जबाबदारी आज त्यांच्याच खांद्यावर आहे. त्यांना आपण सोपं करूया. मधल्या काळात, आधीच्या काळात तुम्ही जे कष्ट सोसले ते त्यांच्या वाट्याला येऊ देऊ नका. आमच्याही बरीने, तुमच्याही बरीने. म्हणून ते सोपं करण्यासाठी ही प्रयत्न आहे. यात जेवढे असतील तेवढे आपण अजून सुधारणा करू. पण आता केलेली सुधारणा खूप छान आहे, ते वापरताना आपल्याला लक्षात येईल. प्रश्न शंका आहे. हा सर. बऱ्याच ठिकाणी इन्कम टॅक्स रेड करते. हा, आता उदाहरणार्थ जालन्यासारख्या ठिकाणी स्टील फॅक्टरी एकदम 14 ठिकाणी रेड होतात. येस. एवढं कोटी रुपये पकडले, एवढं सोनं पकडलं, एवढं गाव कुठं काय होतं त्याचं हे काही कळतच नाही. काय समजत नाही का ती जप्त होती रक्कम. रेड पडलेली आमच्या वाचनात येते, पण नंतर काय झालं ते काहीच. अतिशय छान प्रश्न आहे सर आणि मी त्याचं छान उत्तर देतो. लग्नाची पत्रिका एकाच दिवस छापतात. पुढे काय होतं हे समज बघतो. तसं आमच्याकडे पण त्याच्या सगळे डेटा आम्ही जमा करतो. त्याच्या असेसमेंट सुद्धा ब्लॉकचे ब्लॉक पूर्ण त्याच्या रिलेटेड सगळ्या पार्टीच्या, अगदी ते एका व्यक्तीचे 6-6, 8-8 आता 10 वर्ष उघड करून 10 वर्षाचे असेसमेंट होतात आणि याच्याकडे रेट झाली आणि त्याच्या रिलेटेड पार्टीच्या 6 वर्षाच्या होतात.
एकाच केसमध्ये 1000, 1200, 2500, 3000 एवढे असेसमेंट होतात. त्या सगळ्या असेसमेंट अपीलला ट्रायलला जातात. एव्हिडन्स जेवढे आहे नंतर पण गॅदर केले जातात. ते एव्हिडन्स स्ट्रॉंग करून झालेले ऑर्डर टिकतात. त्याचा टॅक्स पण टिकतो, पेनल्टी पण लागते. आणि पूर्वी सेटलमेंट कमिशन नावाचा प्रकार होता की आमच्याकडे किंवा चला ठीक आहे तुमच्यावर एकदम 500 कोटीचे सगळे ॲडिशन झाले तर तुम्ही लिटिगेशन वाढवून एक तर तुम्ही जिंकाल किंवा डिपार्टमेंट जिंकाल. मग याचं काहीतरी आपण 60% वन टाईम भरा आणि सेटल करूया. म्हणजे फॉर एव्हर डिपार्टमेंटसाठी लिटिगेशन नको, सस्टेनेबल टॅक्स येईल आणि खर्च होईल. तर सेटलमेंट कमिशन आता काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आता ते डायरेक्ट असेल तर कोर्टात, नाही तर मग इथं भरा. विषय संपला. मॅनेज होतच नाही. माहिती सगळी ऑनलाईनच येते, ऑनलाईनच जाते. फक्त एवढंच आहे की आता लग्नाला वराडी मंडळी एक दिवस येतात, अक्षता टाकून मोकळे होतात, पत्रिकेवर आनंद असतो, फोटो 4 दिवस घरात राहतो आणि नंतर मग ते मुलं बाळ होतात, संसार चालतो, पुढे काय होतं तर ते आपण बघत नाही. मग ते समाज बघतो. तसं आमची सगळी प्रक्रिया त्याचे रिव्ह्यू पण होतात की कुठल्या रेटमध्ये किती टॅक्स उरला, किती आपल्याला लिटिगेशनला खर्च झाला आणि आपण केलेले एव्हिडन्सेस कितपत बरोबर होते. आणि ते तेवढ्यावर थांबत नाही. जर त्यामध्ये मिळालेली माहिती बरोबर होती आणि अशाच प्रकारचं जर लोक करतात तर भारतभर इंटरनली ती माहिती सांगायला पाहिजे, ती शेअर होते आणि त्याही भागात तशी ॲक्शन होते. त्याच्यामुळे आता GST आणि आपलं आणि हे टर्नओव्हर आणि कुठेतरी मी सोप्या पद्धतीने सांगितलं की आता भानगडी न करता कुठलेही डबल टेबल पॅन, डबल टेबल काहीतरी ITR, 3-4 बॅलन्स शीट काही करायची गरज नाही, करूच नका. सीएम मंडळी सुद्धा, प्रॅक्टिशनर सुद्धा. सर एक प्रश्न असा आहे, शेतीला इन्कम टॅक्स नाही ॲग्रिकल्चरला, मग त्यांचं उत्पन्न जरी जास्त रिटर्न भरायचं का शेतकऱ्याला, त्याची असेसमेंट कशी करायची? मी तर असं म्हणेल की शेतीचं उत्पन्न सोडा, तोटा असला तरी रिटर्न भरलं पाहिजे. व्यापारी तोटा असला तरी रिटर्न भरतो, कंपनी तोटा असली तरी रिटर्न भरते. रिटर्न भरल्याने आपण माहिती डिक्लेअर करतो. होऊ शकते तुम्ही उसाला समजा पीक आहे आणि उसाला तुम्ही 40 लाख खर्च केला आणि तुम्हाला भाव उतरला नाही किंवा नैसर्गिक नुकसान झालं आणि हातात काहीच नाही आलं. 40 लाख तर नुकसान झालं ना, कर्ज जर काढलं ना, भरायचं तर आहे. तोटा कधी मिळेल तुम्हाला? या तोट्याचा सुद्धा तुम्हाला कधीतरी माहिती डिक्लेअर केलेली असणार ना उपयोग होईल. उत्पन्न असेल तर ते दाखवाच ना, त्याच्यावर टॅक्स फ्री आहे. मग शेतीचं जे आहे प्रूफ वगैरे बघून तेवढं शेतीचं उत्पन्न टॅक्स फ्री तुम्हाला ते स्लॅबमध्ये मिळेलच ना. जसं आपल्याला सॅलरीवाल्याला 5% किंवा काही ठराविक रकमेनंतर लागायचं आहे, व्यापाऱ्याला लागायचा आहे, तसं शेतकऱ्याला पण तो शेतीवरचा जो भाग आहे तो वजा मिळणार आहे. पण तो दाखवला तर काय फरक पडतो? रिटर्न ज्यांचं जास्त उत्पन्न आहे 2.5 लाखाच्या वर आणि त्यांना होऊ शकतं ते कॅपिटल असेट असते, भविष्यात तरी आता मुलं बाळ करत नाही, शेती विकायचं काम पडतं आहे, मग हा तोटा, कॅपिटल लॉस, हे फायदे तुम्ही सांगा ना लोकांना आणि ते डिक्लेअर करा. फायदा असेल तर नक्कीच करा, त्यातही टॅक्स पडणार नाही, शेतकऱ्याला अनिवार्य नाही. तसं पाहिलं तर जेवढ्या आवडीने आपल्याकडे वोटर ID देतो आपण 18 वर्षाच्या वर, 100% लोक काढत नाही, काढलं तरी 100% मतदान करत नाही. पण लोकशाहीची गरज आहे. 100% लोकांनी वोटर असलं पाहिजे, 100% लोकांनी राजकीय प्रक्रियेत भाग घेतला पाहिजे आणि आपले योग्य जनप्रतिनिधी निवडून आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे. सर यामध्ये सूचना आहे, जे जिल्ह्यामध्ये किंवा राज्यात इन्कम टॅक्स जास्त भरतात त्यांना काहीतरी इन्कम टॅक्स कडून त्याचा सत्कार किंवा दाते आहेत, जर असं केलं तर लोकांना प्रेरणा मिळेल. जसं आता कोल्हापूर जिल्ह्यात रत्नागिरीला गजरे म्हणून एक पार्टी शिपिंगची जे मत्स्य व्यवसाय करतात, तर कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात हायेस्ट टॅक्स भरतात आणि त्याचा सन्मान केला जातो. त्यांनी काय होतं, त्या माणसाची व्हॅल्यू ॲड होती, त्याला स्वयंकी लवकर येते, लोक मुली द्यायला प्रयत्न करतात आणि समाजात किंमत वाढते. असा आपला विचार आहे का? मला आठवत ते एक मराठीमध्ये पाहिली होती, त्याच्यातही सत्कार करा, असा सत्कार करा की कोणाचाच झाला नाही. हा डायलॉग मला आठवला. तर आमच्याकडे पण सत्कार होतो, रेड झाली त्यांच्याकडे पण मुली देतात, त्यांचं पण कॅपिटल वाढते. बरेच लोक मी तुम्हाला दावा सांगतो, जुने लोक अनुभवाने सांगतील, रेड झालेल्या लोकांची भरभराट झाली. त्यांचा म्हणजे रेड झालेला माणूस मोठा आहे. पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता आता हा भाग झाला. आम्ही अशा चांगल्या गुड टॅक्सपेअरची नोंद आहे ठेवतो. चांगल्या गुड टॅक्सपेअरची असं जाहीर सत्कार करणे आपल्याकडे घटनेने सांगितलेले समान समता व्यवहार म्हणून आपण कोणावर डिस्क्रिमिनेट करत नाही. एव्हरीबडी इज टॅक्सपेअर. माचीस घेऊन 10 पैसे भरणारा तो पण GST टॅक्सपेअर आहे आणि गोल्ड ज्वेलरीवाला पण टॅक्सपेअर आहे, शेतकरी सुद्धा टॅक्सपेअर आहे, मोटार इंजिन पंप काही घेत असेल तर प्रत्येकाला आपण असं डिस्क्रिमिनेट करून किंवा यांनी खूप जास्त भरला म्हणून ते करत नाही. शासनाचं ते धोरण नाही, पण आपण करतो.
त्या माझ्या चार्जमधला आता मागच्या वेळेला मी 1-2 लोक असे जे आढळले की बाबा चांगला कंप्लायन्स करतात, असं आपण आपापल्या चार्ज पुरतं करू शकतो, त्याला काही बंधन नाही. पण शासन स्तरावर असं काही करणं योग्य होणार नाही. अल्टिमेटली सगळे नागरिक समान सर्टिफिकेट येतं ऍप्रिशिएशन सर्टिफिकेट हा येतं ना, ऑनलाईन येतं, पण ते असं जाहीररित्या त्याला काही आपण म्हणजे सुपर पब्लिसिटी किंवा हे, कारण त्यात डिस्क्रिमिनेशन तयार होईल. वर्गात एखाद्या मुलाला आउट ऑफ मार्क पडले आणि दुसऱ्याला काही घरी आई आजारी असल्यामुळे 20 पैकी 4च पडले, तर ज्याला आउट ऑफ पडले त्याच्या दुसऱ्यामध्ये इन्फेरियर कॉम्प्लेक्स येईल. मग त्या मुलांना आनंद काय खेळू द्या. असं सगळ्यांनी नागरिक आपल्या समाजामध्ये समान राहूया आणि जो जास्त योगदान देतो त्याची दखल आपण मनात ठेवूया. मग तसं आता सगळ्यांना माहित आहे रतनजी टाटा जास्त टॅक्स भरत होते म्हणून काही त्यांना आपण काही असं भारतरत्न किंवा असं त्या कारणाने नाही दिलं, तर ते त्यांच्या उद्योगातलं काम असेल काय असेल तर ते काही दिलं असेल ते तर ते डिस्क्रिमिनेशन नाही आहे घटनेत, सगळ्यांना समान वागवणे हे आहे. म्हणून अदरवाईज त्यांचा आदरच आहे. मी तर म्हटलं की सगळ्यांनी जास्तीत जास्त टॅक्स भरावा, इतकं मोठं व्हावं. नवीन पिढीला ते तुम्ही सांगा आठवणीने की व्यवसायात पडा, उद्योगात पडा, नोकरीत पडा, धडस करा, पण टॅक्स भरणे ही लाजेची शर्मेची गोष्ट नसून ती गर्वाची गोष्ट आहे. माझा टॅक्स भरला गेला म्हणून मला काही माझा गुन्हा झाला काय ही भावना काढून टाका. मला नोटीस आली म्हणून काही चुकलं काय ही भावना काढून टाका. काहीतरी ठीक करण्यासाठी आली, बरोबर आहे, आणि ते ठीक करा आणि आनंदाने टॅक्स भरा. कोणासाठी? देशासाठी. देश कोणाचा आहे? देश कोण आहे? तुम्ही मी आपणच आहे, म्हणून तो आनंदाने करा, एवढंच माझं म्हणणं आहे. डॉक्टरांची फी आनंदाने देतो, ऑपरेशन आनंदाने करतो, वरतून आणखीन मिठाई वाटतो तेव्हा त्याला लवकर बरं होते, त्याला पोट होतं, हे खायला नेतो आपण काहीतरी पौष्टिक पदार्थ पेशंटला, बरोबर आहे की नाही? मग तसं आपण टॅक्स पेअरचा आनंदोत्सव झाला पाहिजे, ते भावना तयार व्हायला पाहिजे. अजून काय सर एक प्रश्न, UPI ट्रान्झॅक्शन आपलं जे आहे आणि आता जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होतं त्याच्यासाठी व्यापाऱ्यांनी काय प्रकारे मेंटेन केलं पाहिजे? हा चांगला प्रश्न आहे, कारण सगळ्यांचं छोट्या दुकानदार पण आता ते UPI पेमेंट आहे. असं आहे बघा, ज्याचा कॅश व्यवहार 5% टर्नओव्हर त्याचा टर्नओव्हरमध्ये काउंट होतो. क्रेडिट कार्ड असो किंवा हे आपलं UPI पेमेंट असो, ते पान ठेल्यावाला जरी जर ते त्या स्क्रीनवर पेमेंट घेत असेल तर त्याचं वर्षाचं ते काय होईल, इन्कम दिसेल सगळं, तेव्हा त्याला एवढे पैसे आले. वाईट अवस्था काय होते, तो जेव्हा त्या पानवाला सुपारी आणतो, पान आणतो, कात आणतो, सोना आणतो, त्याची बिलं ठेवत नाही. आणि मग शेवटी काय होतं, आता मला बँकेतली एंट्री दिसते, तुमच्याकडे आले वर्षभरात 10 लाख रुपये, तर म्हणणार मी पान ठेवायला चालवतो, 10 लाख रुपये माझं उत्पन्नच नाही आहे, मला पानामागे 2 रुपये मिळतात. मग ते 2 रुपयेच मिळतात, तर मग ते उरलेले जे आहे त्याच्या खर्चाचं काय, खर्चाचा हिशेब ठेवा, तेव्हा ते तुम्हाला आपला प्रॉफिट काढता येईल. त्याच्यासाठीच तुम्ही प्रॅक्टिसरची मदत घ्या, स्वतः आपण हिशेब ठेवा. कोणीही व्यक्ती जेव्हा अकाउंटवर एंट्री येते कुठली, अगदी उधार असण्याची सुद्धा, तरी ती आपल्या हिशेबामध्ये दाखवून ते लोन आहे का ॲडव्हान्स आहे का परत केले का ते परत देणे सुद्धा आपण ते हिशेब देणे लागतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीने बिलिंग करा आणि तसं मेंटेन ठेवा. आणि ते एक बाजू वाढून जाईल. आता 10 लाख रुपये एका पान ठेल्यावाल्याचे 5 वर्ष 50 लाख रुपये उत्पन्न दिसून जाईल. त्याची असेट होणार नाही तेवढी तयार, आणि त्याचा खर्च जो जाईल तो रॉमध्ये जाईल. मग त्याची ठेवा, बरेचसे पेमेंट ऑनलाईन करा मग जर घेत असाल तर. सर माझा एक प्रश्न आहे, आता QR कोड जे आपण सगळे बँकेने आम्ही सगळे वाटले, बँकेत सगळ्यांनी दिले, जे व्यावसायिक नवीन व्यावसायिक आता प्रत्येक ठिकाणी QR कोड आलेला आहे. पण QR कोड आल्यानंतर तुम्ही ITR इन्कम टॅक्सचे ऑफिस आहे यांच्या हे सगळे QR कोडच्या माध्यमातून आपल्या इन्कम टॅक्स लक्षात येतं किंवा ह्या जे इन्कम टॅक्स भरत नाहीत लोक ते सुद्धा आता पे करू शकतात. अशा लोकांवर तुम्ही ऍक्शन घेऊ शकता? हो, तेच सांगू तुम्हाला. अगदी 2010-11 जेव्हा UPI नव्हतं, कोर बँकिंग नव्हतं, नेट बँकिंग नव्हतं, तेव्हापासून ते माहिती सगळी बँकेला एंट्री पडते, अकाउंटला एंट्री पडते आणि ती माहिती येते. आणि एक साईड इन्कमची पूर्ण दिसते, क्रेडिटला खर्च झालेला म्हणून दिसत नाही. तेच सांगतो मला. मध्ये QR कोड असं कुठलंही ट्रान्झॅक्शन करत असताना दोन्ही बाजू बॅलन्सनी हिशोबाला ठेवा आणि बोगस बिलिंग टाळा. खरी माहिती ठेवा, मग ते बरोबर दोन्ही बॅलन्स होईल, उरलेला प्रॉफिटच काढून ITR भरता येईल, म्हणजे पुढे परेशानी राहणार नाही. आणि 2.5 लाखाच्या वर आपल्या अकाउंट आलं तर ते रिटर्नच भरणं योग्य आहे ना, एंट्री आली तर. मला वाटतं हे असं चालू राहील. तांत्रिक प्रश्न आपण अजूनही कधी घेऊ, 1-to-1 घेऊ. बऱ्याच लोकांना 12:30लाच जायचं होतं, 1 वाजून गेला.
आणि लढीक बोलण्यात अर्थ नाही. काही अडचण असेल तर वैयक्तिक भेटू शकतात, पण मी इथे थांबतो. निर्विघ्ने प्रार्थना करतो, आपल्या सगळ्यांना उदंड आरोग्य करतो. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मला जे भेटून घेतलं संध्याकाळी त्याबद्दल धन्यवाद, आयोजकांचेही आभार. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. सर्वांना सर्व काळ शुभेच्छा.